हार्दिक स्वागत आहे. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये व्हॉइस हा चॅप्टर चालू आहे आणि या व्हॉइस मध्ये आपण जे दोन टेन्सचे उपप्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स, त्या दोन्ही प्रकाराचे उपप्रकार यांचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कशा प्रकारे रूपांतर हे अभ्यासलेलं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण त्या पुढचा जो टेन्स आहे, टेन्सचा तिसरा प्रकार फ्युचर टेन्स, या फ्युचर टेन्सचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांचं जर वाक्य विचारलं तर ते ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करायचं याचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. तर भविष्यकाळ, या भविष्यकाळाचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत, पण या भविष्यकाळातील फक्त 2च उपप्रकार जे आहेत त्या 2 उपप्रकारांचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येतं. तर मग त्यातला जो पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स, याचं सुद्धा करता येतं. कोणकोणत्या प्रकारांचं उपप्रकारांचं करता येतं बघा. सिंपल फ्युचर टेन्स एक ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होतं आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या 2 उपप्रकारांचं होतं. फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा जो चौथा जो उपप्रकार आहे फ्युचर टेन्सचा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या 2 प्रकाराचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. तसं मी लिहून देणार आहे पुढे, पण त्याच्या अगोदर आपण सिंपल फ्युचर टेन्सचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कशा प्रकारे करतात हे अभ्यासूयात. मग चला पहा, फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळाचे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करणे. आता बघ, या साध्या भविष्यकाळाचं जे सूत्र आहे, फॉर्म्युला काय आहे हे आपण बघूयात. याच्या अगोदर म्हणजे टेन्स जो चॅप्टर आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स आपण फॉर्म्युला काय होता पाहिलेला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी पाहूयात. पहा, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हा सिंपल फ्युचर टेन्स चा फॉर्म्युला आहे, साध्या भविष्यकाळाचा फॉर्म्युला. यालाच आपण ऍक्टिव्ह वॉइस मधलं सूत्र आहे असं म्हणतो, कारण हे सर्व ऍक्टिव्ह वॉइसचे फॉर्म्युले आहेत. तर मग हेच आता आपल्या फॉर्म्युला आहे दिलेला. तर मग पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर जर करायला सांगितलं असेल तर मग त्यासाठी पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय आहे हे सुद्धा आपण पाहूया. तर लिहून घ्या. जर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करायला सांगितलं तर फॉर्म्युला काय पहा, ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस यस. तर हा फॉर्म्युला आपल्याला पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. मग तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात राहत असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा जर तुमच्या लक्षामध्ये नियम राहत असतील तर नियम सुद्धा ठेवू शकतात. तर यासाठीचे नियम काय आहे, जर ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिलं सिंपल फ्युचर टेन्सचं आणि त्याचं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करायला सांगितलं असेल तर ते पाहूयात. तर त्यासाठी रूल्स काय आहेत तर बघा, लिहून घ्या. सर्वात पहिला नियम आहे, ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यातील कर्म ओळखून वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. म्हणजे जे दिलेलं ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे त्यात कर्म ओळखायचं आहे त्यातलं, आणि ते पॅसिव्ह वॉइसच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा नियम, भविष्यकाळी
सहाय्यकारी क्रियापद. भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विल घ्यावे. त्यानंतर काय करायचंय, कर्माच्या नंतर शाल किंवा विल घ्यायचं आहे. त्यापुढं त्यानंतर बी घ्यावे, बी व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर काय सांगितलं, चौथा नियम. त्यानंतर लक्षात ठेवायचे, सर्वांनी लिहून घ्यायचे आहेत ते नियम. त्यानंतर बाय घेऊन बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती, त्यानंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यावी. तर अशा प्रकारचे हे 4 नियम दिलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला या नियमाचा उपयोग करून सिंपल फ्युचर टेन्स हा जो आहे उपप्रकार फ्युचर टेन्सचा, त्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येईल. मग तुम्ही नियम सुद्धा वापरू शकता, किंवा जर तुम्हाला नियम लक्षात राहिले नाहीत किंवा अवघड वाटत असतील तर हे दिलेला हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्ही ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकता. तर चला मित्रांनो, आता पाहूया याचा एक एक्झाम्पल. खूप सोप्या पद्धतीनं आपण हे उदाहरण पाहत आहोत. पहा, ही विल राईट अ लेटर. ही विल राईट अ लेटर असं जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आता हे एक्झाम्पल जे उदाहरण जे आहे ते साध्या भविष्य काळाचं उदाहरण आहे. साध्या भविष्य काळाचं उदाहरण कसं आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला सूत्र माहित पाहिजे, फॉर्म्युले माहित पाहिजेत. मग पहा, या ठिकाणी सब्जेक्ट आहे शाल किंवा विल पैकी विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर राईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. मग पहा, यस प्लस शाल किंवा विल पैकी विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ही रचना कशाची आहे, तर सिंपल फ्युचर टेन्सची रचना आहे. म्हणजे हे वाक्य, हे जे वाक्य कशाचं आहे, सिंपल फ्युचर टेन्स आहे. पण ऍक्टिव्ह आहे का, ऍक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे हे सुद्धा ओळखायचं असेल. त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चर मध्ये की ऍक्टिव्ह वॉइस कसा ओळखायचा आणि पॅसिव्ह वॉइस हा सुद्धा कसा ओळखायचा आहे. तर ऍक्टिव्ह वॉइस बघा, डबल एकदा सांगतो. जर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असेल, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आहे म्हणजे S प्लस V1 प्लस O किंवा S प्लस V प्लस O अशी जर रचना असेल वाक्यामध्ये, तर त्या वाक्याला ऍक्टिव्ह वॉइस म्हणायचे. मग याच्या उलट जर पॅसिव्ह वॉइस ओळखायचं असेल तर काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला कर्म आहे आणि नंतर कर्म किंवा सहाय्यकारी क्रियापद किंवा कर्म, वाक्याच्या सुरुवातीला कर्म असेल आणि कर्ता जर शेवटी बायने जोडला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइसचे असतात. हे आपण अभ्यासलं आहे. आता या ठिकाणी हे दिलेलं वाक्य जे आहे, या दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा आहे हे आपण अभ्यासूया. तर बघा कसं करायचं आहे पॅसिव्ह वॉइस. तर सर्वप्रथम आपल्याला काय सांगितलंय, तर तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता किंवा नियम जे दिलेले ते सुद्धा वापरू शकतात. तर पहा, वाक्यातला सगळ्यात अगोदर काय सांगितलंय, पहा पहिला नियम, वाक्यातील कर्म ओळखून वाक्याच्या सुरुवातीला घ्यावे. मग आता सुरुवातीच कर्म ओळखायला सांगितलेलं आहे. कर्म कसं ओळखायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे मी. वाक्यात जे क्रियापद आहे, मेन वर्ब जे आहे, ते मेन वर्बला व्हॉट किंवा whom ने प्रश्न विचारा. या ठिकाणी व्हॉट ने प्रश्न जर विचारला, बघा विचारून पाहूयात आपण. व्हॉट विल ही राईट, व्हॉट विल ही राईट, तो काय लिहिल, तो काय लिहिल, पत्र, अ लेटर, तर त्याचा आन्सर आहे. मग या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. वाक्याच्या सुरुवातीला घ्या. मग अ लेटर, वाक्यातील कर्म ओळखून आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतले. पहा दुसरा नियम, आता भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विल घ्यावे. शाल किंवा विल पैकी घ्यायचं आहे. तर मग तुम्हाला शाल कधी घेतात आणि विल कधी घेतात हे सुद्धा आपण टेन्स हा जो चॅप्टर पाहिला, टेन्स मध्ये फ्युचर टेन्स मध्ये जो सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की शालचा वापर कधी करायचा आणि विलचा कधी. शाल कधी वापरायचा, डबल एकदा सांगतो. जर प्रथम पुरुषी करता असेल तर शाल किंवा शाल वापरायचे आणि जर द्वितीय पुरुष किंवा तृतीय पुरुषी करते असतील तर विल वापरतात. या ठिकाणी विल
लेटर विल, त्यानंतर काय सांगितलं आहे, बी घ्यायला सांगितलं. तिसरा नियम, बी घ्यावी व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, राईट हे मुख्य क्रियापद आहे, त्याचं तिसरं रूप राईट, रोड, रिटर्न. त्यामुळं रिटर्न ही क्रियापदाचं तिसरं रूप आहे, रिटर्न. आणि चौथा नियम सांगितलं, त्यानंतर काय घ्यायचं आहे, बाय. बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती. आता कर्ता कोण आहे इथं, ही हा कर्ता आहे, कर्त्याचा बदल काय होईल, हिम असा होईल. म्हणून या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस काय होईल बघा, ऍक्टिव्ह वॉइसचा आता पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर केले. अ लेटर विल बी रिटन बाय हिम, अ लेटर विल बी रिटन बाय हिम. अशा इतक्या सोप्या पद्धतीने आपण साध्या भविष्य काळातील वाक्य जर दिलं, कोणतंही वाक्य दिलं असेल जगात तुम्हाला, तर त्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर तुम्ही करू शकता, फॉर्म्युला लक्षात ठेवून किंवा नियम लक्षात ठेवून. तर मग अशाच प्रकारचे आणखी काही वाक्य आपण त्यांची प्रॅक्टिस करूयात. तर चला पुढे वाक्य पहा आणि लिहून घ्या ते सुद्धा. पुढील वाक्यांचं काही एक्झाम्पल देतो, तर त्याचं सुद्धा पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते आपण अभ्यासूयात. She will sing a song. She will sing a song. त्यानंतर I shall achieve my goals. I shall achieve my goal. Vaishali will pass the exam. Vaishali will pass the exam. आणि they will give money. They will give money. तर अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे सेंटेन्स दिलेले असतील एक्झाम मध्ये, आणि त्या एक्झाम मध्ये जर सेंटेन्स दिलं असेल तर ते तुम्हाला पॅसिव्ह वॉइस कसं करायचंय हे पाहूया. या ठिकाणी पहा, पहिलं जे वाक्य दिलेलं आहे काय दिलंय, शी विल सिंग अ सॉन्ग. मग या वाक्यामध्ये अगोदर काय सांगितलं, पहिला नियम आपल्याला की कर्म ओळखायचं आहे, कर्म ओळखून वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. मग कर्म ओळखा, त्याच्यासाठी प्रश्न विचारा क्रियापदाला, व्हॉट विल शी सिंग, व्हॉट विल शी सिंग, त्याचा आन्सर येईल अ सॉन्ग. वाक्याच्या सुरुवातीला घ्या अ सॉन्ग विल, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतला, त्याच्यानंतर घ्यायचं आहे बी क्रियापद जे दिलेलं आहे त्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, सिंग, सॅंग, संग. या ठिकाणी संग येईल. त्यानंतर बाय, आणि जो कर्ता दिलेला आहे कर्त्याची विभक्ती बदलायची आहे, शी चा बदल होईल हर. तर अशा प्रकारे मित्रांनो अ सॉन्ग विल बी संग बाय हर, अशा पद्धतीने हा पॅसिव्ह वॉइस होईल. त्यानंतर पुढचं सेंटेन्स पाहूयात, आय शाल अचीव माय गोल. याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे तर माय गोल विल बी अचीव्ड बाय, आयचा बदल काय होईल, मी असा होईल, अचीव्ड बाय मी. त्यानंतर पुढचा सेंटेन्स, वैशाली विल पास द एक्झाम. ऑब्जेक्ट काय आहे, क्वेश्चन विचारा. जर तुम्हाला वाटलं ऑब्जेक्ट समजत नाही तर प्रश्न विचारा डायरेक्ट क्रियापदाला, व्हॉट विल वैशाली पास द एक्झाम. मग लिहा ऑब्जेक्ट एक्झाम, ऑब्जेक्ट आहे द एक्झाम विल बी पास, क्रियापदाचं तिसरं रूप पासचं ईडी आहे, पास बाय वैशाली. त्यानंतर त्या पुढचा सेंटेन्स पाहूयात, दे विल गिव्ह मनी. व्हॉट विल दे गिव्ह, मनी हे ऑब्जेक्ट आहे, मनी विल बी गिव्हन
गिव्ह या क्रियापदाचे स्वरूप काय आहे? गिवन, गिवन बाय, देचा बदल होईल देम. मनी विल बी गिवन बाय देम. तर अशा प्रकारे जर वाक्य तुम्हाला दिलं सिंपल फ्युचर टेन्स, तर त्या टेन्सचा पॅसिव्ह वॉइस तुम्ही जे दिलेलं फॉर्म्युला सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करूनही करू शकतात, किंवा जे दिलेले ज्या अगोदर नियम लिहून दिले तुम्हाला त्या नियमांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकतात. तर पहा मित्रांनो, आता हा आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहिला. याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कशा प्रकारे करतात हे अभ्यासलं. आता त्या पुढचा प्रकार पाहूया. त्याच्या पुढचा प्रकार आहे फ्युचर टेन्सचा. फ्युचर टेन्सचा दुसरा प्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पण या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही, हे सुद्धा आपण लिहून ठेवायचं आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळाचे ऍक्टिव्ह वॉइस मधून, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करणे, रूपांतर करणे. रूपांतर जर करायचं म्हटलं तर ते होत नाही. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळाचे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. मग अशा प्रकारे हा जो फ्युचर टेन्सचा दुसरा प्रकार आहे याचा होत नाही, हे आपण लिहून ठेवायचं आहे. मित्रांनो बघा, आपण जे YouTube चॅनलवर पाहत आहोत की व्हॉइस इतक्या सोप्या पद्धतीनं कुठेही तुम्हाला कोणत्याही चॅनलवर शिकवला जाणार नाही. खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा व्हॉइस शिकवत आहे, त्यामुळं लक्ष द्या सर्वांनी. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तिसरा प्रकार फ्युचर टेन्सचा, तो अभ्यास घेऊयात आता. तिसरा प्रकार फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळाचे, पूर्ण भविष्यकाळाचे ऍक्टिव्ह वॉइस मधून, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये, पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करणे. आता जर तुम्हाला दिलेलं वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स असेल आणि त्याचं जर ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह करायचं सांगितलेलं आहे, तर अशा वेळेस मग काय करायचंय, त्या अगोदर आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे हे लिहून घेऊयात. लिहा सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला परफेक्ट फ्युचर परफेक्ट टेन्स हा जो टेन्स आहे याचा आहे. तर मग या वाक्याचं तुम्हाला जर आता समजा पॅसिव्हाइज करायचंय, तर पॅसिव्हाइज करायचं असेल तर कसं करायचंय बघा. ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्हाइज, तर त्यासाठी पॅसिव्हाइजचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहून. हा दिलेला फॉर्म्युला कशाचा आहे, ऍक्टिव्ह वॉइसचा. तर पॅसिव्हाइजचा लिहून घ्या. आता आपल्याला माहितीच आहे पॅसिव्हाइज म्हटलं की वाक्याच्या सुरुवातीला काय येतं, ऑब्जेक्ट येतं. मग वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, शाल किंवा विल दोन्हीपैकी एक, हॅव, त्यानंतर बीन, BEEN बीन प्लस V3 प्लस बाय, बायच्या नंतर येईल सब्जेक्ट. अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा सुद्धा.
सर्वच फॉर्म्युले महत्वाचे आहेत. तर बघा डबल एकदा सांगतो, पॅसिव्हाइज करण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचं पॅसिव्हाइज करायचं असेल, ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस यस असा हा फॉर्म्युला आहे. आणि जर तुम्हाला लक्षात येत नसतील नियम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात आणि ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करू शकतात. यासाठीचे नियम लिहून घ्या. नियम सेम आहेत, फक्त थोडेसे बदल आहेत ते मात्र आपल्याला बदल करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतात. पहिला नियम तर सारखाच आहे सर्वांना, वाक्याच्या सुरुवातीला वाक्यात कर्म ओळखायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. लिहा मग तसाच नियम, वाक्यातील कर्म ओळखून वाक्यातील कर्म ओळखून वाक्यातील कर्म ओळखून वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. पहिला नियम झाला. त्यानंतर दुसरा नियम, आता वाक्यातलं कर्म ओळखलं आणि वाक्याच्या सुरुवातीला घेतलंय शाल किंवा विल, भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विल, शाल किंवा विल हॅव घ्यावे. शाल किंवा विल हॅव त्यानंतर घ्यायचे. त्यापुढं त्यानंतर बिन घ्यावे, BEEN बिन घ्यावे व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, मुख्य क्रियापद तिसरे रूप जे असतं त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. तिसरे रूप घ्यावे. PP म्हणजेच काय तर पास्ट पार्टिसिपल, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये PP असेही म्हणतात. त्यानंतर चौथा नियम आहे, त्यानंतर बाय घेऊन, त्यानंतर बाय बाय घेऊन वाक्याच्या कर्त्याची बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यावी. त्यानंतर बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती करावी किंवा विभक्ती घ्यावी. तर अशा प्रकारे तुम्ही नियम सर्वांनी लक्षात ठेवून या फ्युचर परफेक्ट टेन्सचं पॅसिव्हाइज करू शकतात. बघा काय नियम दिलेला आहे, वाक्यातील कर्म ओळखून वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. दुसरा नियम, भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विल हॅव प्लस हे घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा नियम, त्यानंतर बिन घ्यावे व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर चौथा नियम, त्यानंतर बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यावी. असे हे 4 नियम आहेत. किंवा तुम्हाला हा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे, हा फॉर्म्युला सुद्धा उपयोग करून तुम्ही वाक्य बदल करू शकता. फॉर्म्युला काय पहा, ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस यस हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर मग या फॉर्म्युल्याचा उपयोग करून जर ऍक्टिव्हाइज वाक्य पॅसिव्हाइज मध्ये करायचं असेल तर ते कसं करायचंय तर पहा उदाहरण. फॉर एक्झाम्पल पहा, he will have written a letter. He will have written a letter असं जर तुम्हाला वाक्य दिलं आणि तुम्हाला जर या वाक्याचं पॅसिव्हाइज करायला सांगितलं आहे, वाक्य काय दिले बघा, he will have written a letter, त्याने पत्र लिहिलेले असेल असं वाक्य दिले. आता हेच वाक्य जर पॅसिव्हाइज मध्ये करायचं असेल तर कसं करायचं तर तुम्हाला पहिला नियम दिलेला आहे. काय दिलाय पहिला नियम की वाक्यातलं कर्म ओळखा आणि वाक्याच्या सुरुवातीस घ्या मग सुरुवातीस. मग अ लेटर हे कर्म आहे, लेटर, अ लेटर विल हॅव. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर शाल किंवा विल हॅव च्या नंतर काय घ्यायचं सांगितलंय, बिन घ्यायचं आहे, BEEN बिन. क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, पुढचा नियम आहे. बिन घेतल्यास क्रियापदाचं ऑलरेडी तिसरं रूप दिलेलं आहे त्यामुळे तेच येईल या ठिकाणी रिटर्न.
त्यानंतर काय घ्यायचे बाय आणि वाक्याच्या शेवटी कर्ता जो दिलेला आहे त्या कर्त्याची द्वितीय विभक्ती करायची. कर्ता ही आहे म्हणून या ठिकाणी होईल द्वितीय हिम. तर कर्त्याची विभक्ती जी दिलेली आहेत आपण त्या याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये चार्ट मध्ये पाहिलेले आहेत, त्या सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि त्यांचा खूप उपयोग होणार आहे तुम्हाला. म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करण्यासाठी त्या खूप उपयुक्त आहेत. तर मग पुढचं एक्झाम्पल बघा. हा अशा पद्धतीने म्हणजे पॅसिव्ह वॉइस झालेला आहे. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हिम. दुसरं सेंटेन्स पाहूया. शीतल will have completed her homework. तर आता त्यापुढे आणखी शीतल विल हॅव कम्प्लीटेड हर होमवर्क. त्यानंतर आणखी एक्झाम्पल आपण बघूयात. Teacher will have opened the door. Teacher will have opened the door. I shall have eaten a mango. I shall have eaten a mango. असे हे एक्झाम्पल दिलेले आहेत उदाहरण. तर मग यांचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला रूपांतर पाहायचं आहे. तर कशा प्रकारे करतात यासाठी तुम्ही सुद्धा या सर्व दिलेले जे प्रकार आहेत म्हणजे वाक्य दिलेत त्या वाक्यांचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये करा आणि कमेंट्स मध्ये मला तुम्ही पाठवायचे आहेत. तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ आहे, लवकरात लवकर करा. पहा कशा प्रकारे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर तुम्ही करू शकता. वाक्यातलं जे ऑब्जेक्ट आहे कर्म ते ओळखायचं आहे आणि वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचंय. मग वाक्याच्या सुरुवातीस घ्या. कशा प्रकारे घेतात बघा. हर होमवर्क विल हॅव बीन completed बाय शीतल. या ठिकाणी शीतल हे नाउन आहे. जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर ते नाव जशाला तसं कर्ता म्हणून कर्त्याच्या शेवटी बायच्या नंतर घ्यायचं आहे. वाक्याच्या शेवटी बाय नंतर घ्यायचंय. त्यानंतर याच्यामध्ये द डुअर ही काय आहे ऑब्जेक्ट. द डुअर विल हॅव बीन opened by teacher. त्यानंतर पुढचं सेंटेन्स. मँगो विल हॅव बीन eaten by. आयचा बदल होईल मी. मँगो विल हॅव eaten by me. अशा प्रकारे या ऍक्टिव्ह वॉइस आता पॅसिव्ह वॉइस आपण करू शकतो. जितकं हे सोपं आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स या म्हणजे सहसा मला अशा प्रकारचे वाक्य दिले जातात आणि हे वाक्यांचं आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकतो. तर मग आता जवळपास आपण एकूण जे प्रकार पाहिलेले आहेत बघा. टेन्सचे 3 प्रकार झाले म्हणजे ह्या फ्युचर टेन्सचे 3 झाले. आता यातला चौथा जो उपप्रकार आहे
त्या प्रकारचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही, पण तरी सुद्धा ते लिहून ठेवायचं आहे आपल्याला. मग लिहून घ्या सर्वांनी. या फ्युचर टेन्सचा चौथा प्रकार, उपप्रकार, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. याचे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास या टेन्सचे जे 3 मुख्य प्रकार आणि त्यांचे जे उपप्रकार आहेत त्यापैकी 8 उपप्रकारांचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होतं आणि 4 प्रकारांचं होत नाही, हे आपण अभ्यासलेलं आहे. मग आता लक्षात ठेवायचे सगळ्यांनी की तुमच्या म्हणजे पॅसिव्ह वॉइस वाक्यांचा कोणत्या होतो, तर 8 उपप्रकारांचा होतो. याशिवाय आज्ञार्थी वाक्य जे आहेत, आज्ञार्थी वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करतात, किंवा जर तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला ते क्वेश्चन सुद्धा कसं करतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. 4 प्रकारांचं होत नाही हे सुद्धा तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. पण आता याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल अगोदर घेणार आहोत की परीक्षेमध्ये वेगवेगळ्या समजा टेन्स, तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं वाक्य फिक्स आपण म्हणजे उपप्रकारानुसार पाहिलेलं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला काय केलं जातं, कोणतेही टेन्सचं वाक्य दिलं जातं. मग ते टेन्स कोणता टेन्स आहे त्या वाक्याचा हे ओळखायचं असतं आणि तो टेन्स ओळखल्यानंतर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे डायरेक्ट आपण म्हणजे करायचं असतं. त्या ठिकाणी टेन्स दिला जात नाही. प्रॅक्टिस साठी आपण असे एक्झाम्पल घेऊयात. फॉर प्रॅक्टिस या सर्वांनी. त्याच्यानंतर आपण आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस कसं करतात आणि जर एखादा प्रश्न दिला तुम्हाला त्या प्रश्नाचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचंय हे सुद्धा अभ्यासणार आहोत. त्या अगोदर लिहा. प्रॅक्टिस साठी काही एक्झाम्पल देतो मी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, तुम्हाला मी बोर्डवर काही एक्झाम्पल दिलेत प्रॅक्टिस साठी. तर अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल असतात आणि तुम्हाला याच्यासाठी काय सूचना असते, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला एकतर काय करतात, चेंज द व्हॉइस सेंटेन्स दिले जातात. आय मिस दॅट आणि ब्रॅकेट मध्ये एक सूचना दिली जाते, चेंज द व्हॉइस. किंवा असं तरी दिलं जातं, किंवा तुम्हाला सांगतात बिगिन द सेंटेन्स विथ आवर एरिया. अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे सूचना दिल्या जातात. या दोनही सूचनांचा एकच अर्थ आहे. काय अर्थ आहे, म्हणजे व्हॉइस चेंज करायचा असतो आपल्याला. सूचना काही जर दिली असेल तरी तुम्हाला त्या वाक्याचा व्हॉइस बदलायचा असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, बिगिन द सेंटेन्स विथ. बिगिन द सेंटेन्स म्हणजे पुढचं जे सेंटेन्स आहे ते आवर एरिया या शब्दानं कर्मानं सुरुवात करायची, म्हणजे याचा अर्थ आहे काय की याचा व्हॉइस बदलायचा आहे. आणि जर तुम्हाला असं दिलं चेंज द व्हॉइस तर ते तर तुम्हाला समजणार आहे. पण असं जरी सूचना दिली असेल तुम्हाला ब्रॅकेट मध्ये तर त्याचा अर्थ तोच आहे. त्याच्यामध्ये कोणी कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. मग आता वाक्य दिलेत काय बघा, पहिलं दिलेलं आहे आय मिस दॅट. त्यानंतर या ठिकाणी बघा, हे वाक्य आपल्याला सेंटेन्स जे दिलेलं आहे ते ओळखायचे असतं अगोदर कोणत्या टेन्सचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युल्यावरून आपण लक्ष ठेवायचे म्हणजे ओळखायचे. तुम्हाला त्याच्यासाठी टेन्स हा चॅप्टर आणि व्हॉइस हा एकमेकावर आधारित आहे हे सांगितलं होतं. टेन्स जर तुम्हाला चांगला समजला तर व्हॉइस सुद्धा चांगला समजेल. जर तुम्हाला टेन्सच नाही समजला तर व्हॉइस समजणार नाही. त्यासाठी जर समजा तुम्हाला टेन्स समजला नसेल, कसा टेन्स ओळखायचा हे कळत नसेल तर तरी तुम्ही
पुन्हा एकदा म्हणजे टेन्सचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्यानंतर व्हॉइस पाहू शकतात। तर मग आता हे वाक्य तुम्हाला ओळखायला सांगितलेलं असेल, ओळखायचं आपल्या अगोदर, त्याच्यानंतर व्हॉइस चेंज करायचं आहे। तर मग काय करावं लागेल, अगोदर याचा फॉर्म्युला काय आहे, रचना काय आहे, स्ट्रक्चर बघावं लागेल। काय आहे, वाक्याची सुरुवातीला दिलेला आहे सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर वर्ब आहे आणि दॅट आहे। पण सब्जेक्ट वर्ब जे दिलेलं आहे ते कोणतं आहे, V1 आहे, V2 आहे का काय आहे, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही, म्हणजे हे सब्जेक्ट प्लस V2 प्लस O अशी रचना आहे। मग S प्लस V2 आहे म्हणजे याची रचना हे सिंपल पास्ट टेन्स वाक्य आहे। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, साध्या भूतकाळाच्या वाक्याची रचना काय असते, सिंपल पास्ट टेन्सची रचना आहे S प्लस V2 प्लस O। त्याचा पॅसिव्ह वॉइस फॉर्म्युला काय आहे किंवा ते करण्यासाठी नियम काय आहेत, दोन्ही तुम्ही दोन्हीचा उपयोग करू शकतात। मग पहिला नियम सांगितला होता तुम्हाला की जर समजा वाक्यामध्ये दिलेलं कर्म आहे, ते कर्म वाक्याच्या सुरुवातीला घ्या किंवा ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या। दॅट हे ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी घ्या सुरुवातीला दॅट। नंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करायचं असतं, सहाय्यकारी क्रियापद कर्माच्या नंतर वॉज किंवा वेअर घ्यायचं असतं। वॉज कधी घ्यायचं आणि वेअर कधी घ्यायचं, वॉज एकवचनी करता असेल म्हणजे एकवचनी नाउन असेल तर वॉज आणि अनेकवचनी असेल तर वेअर। दॅटच्या नंतर वॉज येईल दॅट। त्यानंतर काय सांगितलं आहे, क्रियापदाचा तिसरा नियम V3 ऑलरेडी मिस्ड हे V3 आणि V2 दोन्ही सेम आहेत, त्यामुळे या ठिकाणी मिस्ड असेल मिस्ड। त्यात क्रियापदानंतर बाय घ्यायचं आहे, क्रियापदाच्या नंतर बाय आणि जे दिलेला जो करता आहे बायच्या नंतर तो त्याची विभक्ती बदलायची। मग आयचा बदल काय होतो व्हॉइस मध्ये, आयचा बदल मी असा होतो। म्हणून अशा प्रकारे दॅट वॉज मिस्ड बाय मी असं या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस होईल। त्यानंतर पुढचं सेंटेन्स दिलंय बर्ड्स लेफ्ट आवर एरिया, बर्ड्स लेफ्ट आवर एरिया या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस काय होईल, त्याची सूचना काय, बिगिन द सेंटेन्स विथ आवर एरिया डॅश डॅश डॅश। मग बिगिन द सेंटेन्स आवर एरिया म्हणजे या ठिकाणी या आवर एरिया या शब्दाने सुरुवात करायची। मग सुरुवात करा आवर एरिया। त्यानंतर आता आवर एरिया वाक्यातलं कर्म आहे म्हणून वाक्याची सुरुवातीला घेतलं। हे सुद्धा सेंटेन्स जर आपण टेन्स ओळखायचा असेल तर कसा, आता सांगितलं सूत्रानुसारच S प्लस V2 आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे। मग इथं सुद्धा वॉज किंवा वेअर पैकी सहाय्यकारी क्रियापद आवर एरिया वॉज। आता V2 आहे, V3 याचं काय होतं लेफ्टचं, V3 सुद्धा लेफ्ट आहे त्यामुळं लेफ्ट। त्यानंतर बाय आणि वाक्याच्या सुरुवातीला जे करता आहे करता शेवटी घ्यायचं आहे। वाक्य होईल काय, आवर एरिया वॉज लेफ्ट बाय बर्ड्स। पुढचा सेंटेन्स सुद्धा व्हॉइस चेंज करायचा आहे, अ बेगर चेंज माय लाईफ। याच्यामध्ये याचं काय होईल, माय लाईफ वॉज चेंज्ड बाय अ बेगर, माय लाईफ वॉज चेंज्ड बाय बेगर। त्यापुढे सेंटेन्स दिले बघा चौथं, आय हॅव फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट, आय हॅव फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट। या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस काय कसं करायचं, वाक्यात कर्म काय आहे हे ओळखायचं। व्हॉट हॅव आय फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स हे या ठिकाणी एवढं कर्म आहे। मग ते घ्या सुरुवातीला वाक्याच्या देअर ब्रोकन स्पिरिट्स। या ठिकाणी हे वाक्य कशाचं आहे हे अगोदर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। आय हॅव फेल्ट सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, हॅव किंवा हॅज पैकी एक आहे आणि V3 आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे। म्हणजेच हे परफेक्ट फ्युचर नाही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळाचं पॅसिव्ह वॉइस फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहित पाहिजे आणि तो माहित असेल तरच तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करता येईल। मग देअर ब्रोकन स्पिरिट हे ऑब्जेक्ट झालं, याच्यानंतर काय करायचंय, हॅव किंवा हॅज पैकी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय। आता हॅव कधी घेतात आणि हॅज कधी, या ठिकाणी हॅव का घेतलं तर स्पिरिट्स प्लुरल आहे, अनेक वचने आहे, स्पिरिट्स हॅव। त्यानंतर त्या पुढचं हॅवच्या नंतर बीन घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं फेल्ट असं आहे त्यामुळे फेल्ट घेईल। त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे, त्याच्यानंतर बाय हा बाय घेऊन कर्ता जो आहे कर्त्याची द्वितीय विभक्ती करायची। मग आयचा बदल होईल मी। वाक्य काय होईल बघा, देअर ब्रोकन स्पिरिट्स हॅव बीन फेल्ट बाय मी, देअर ब्रोकन स्पिरिट्स हॅव बीन फेल्ट बाय मी। अशा प्रकारे हे वाक्य बदल होईल। त्यापुढे सेंटेन्स दिले, ही सॉ द रिफ्युजी,
हे सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. द रिफ्यूज वॉज. मुख्य क्रियापद जे आहे सी सॉ सीन असं आहे, त्यामुळे सी च V3 होईल सीन बाय. हिचा बदल होईल हिम. हिम असं करायचं. तर अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस होईल त्या पाचव्या वाक्याचं. त्यानंतर सेंटेन्स, सहावं सेंटेन्स पहा. These food items affect the health. These food items affect the health. आता हे वाक्य दिलेलं जे आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग वाक्याच्या सुरुवातीला घ्या द हेल्थ is affected. अफेक्ट या क्रियापदाचं तिसरं रूप affected by these food items. तर अशा प्रकारे मित्रांनो हे दिलेले जे सेंटेन्स आहेत या सर्व सेंटेन्सचे तुम्हाला म्हणजे उत्तर बरोबर सोडवायचे आहेत आणि मला वाटतं की सर्वांना हे सेंटेन्स आलेले असेल, कारण की इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे वाक्य जे हा व्हॉइस जो आहे तो शिकवलेला आहे. सर्व सेंटेन्स बरोबर आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला कोणतेही वाक्य जर दिलं, कोणतेही टेन्स दिलं तर ते सोडवता आलं पाहिजे. तर मग या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.